नमस्कार, कुक विथ दीपा या चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत चकली. तर सर्वात आधी आपण चकलीची भाजणी कशी करायची ते बघूया. त्यासाठी लागणारं साहित्य आहे 4 वाटी तांदूळ, 1 वाटी चणा डाळ, अर्धी वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी मूग डाळ, 1 वाटी पोहे, अर्धी वाटी साबुदाणे, 1 छोटी वाटी धणे, अर्धी वाटी बडीशेप आणि अर्धी वाटी जिरं. आता मी तांदूळ, चणा डाळ, उडीद डाळ आणि मूग डाळ वेगवेगळी स्वच्छ पाण्याने धुवून एका कपड्यावर पसरवणार आहे. स्वच्छ सुती कापड घेऊन आपल्याला 2 तास हे फॅन खाली सुकवून घ्यायचे. सर्व तांदूळ डाळी मी वेगवेगळ्या कपड्यावर अंथरून सुकायला ठेवते. चणा डाळ पसरवून झाल्यानंतर मी मूग डाळ आणि उडीद डाळ ही एकाच कपड्यावर साईडला पसरवून ठेवते. दोन ते 3 तासानंतर बघा आपले तांदूळ आणि डाळी छानपैकी सुकलेले आहेत. त्यानंतर आपल्याला हे सगळं मंद आचेवर भाजून घ्यायचंय. त्यासाठी मी गॅसवर एक जाड बुडाची कढई ठेवली. सर्वात आधी मी तांदूळ घालते. हे आपल्याला मध्यम ते मीडियम आचेवर 5 ते 7 मिनिटं परतवून घ्यायचे. खूप जास्त रंग बदलेपर्यंत भाजायची गरज नाही. थोडासा रंग बदलला की आपल्याला ते काढून घ्यायचे. त्यानंतर मी चणा डाळ घालते. तीही आपल्याला 5 मिनिटं मंद गॅसवर छान भाजायची. ही डाळही मी जास्त भाजलेली नाहीये, तुम्ही बघू शकता. थोडासा रंग बदलला की आपण ती काढून घेणार आहोत. त्यानंतर मी मूग डाळ घालते. मूग डाळ पण आपल्याला 5 मिनिटं परतवून घ्यायचे. तीही मी एका बाउलमध्ये काढून घेते. त्यानंतर उडीद डाळ घालून आपल्याला ती पण 2-3 मिनिटापर्यंत परतवून घ्यायचे. डाळी आणि तांदूळ छान भाजून झालेत. त्यानंतर त्याच पद्धतीने आपण 2 मिनिटे साबुदाणे परतवून घेऊया. साबुदाणे परतवून झाल्यानंतर अशाच मंद आचेवर आपल्याला पोहे कुरकुरीत करून घ्यायचे. पोहे परतवून झाले की ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. त्यानंतर धने, जिरं आणि बडीशेप एकत्र करून आपण 1 मिनिट ते परतवून घेणार आहोत. आता आपली सर्व भाजणी तयार आहे. मी एका प्लेटमध्ये हे सगळं साहित्य एकत्र करून घेते. हे सगळं साहित्य मिक्स करून झालं की थंड होऊन द्यायचं. हे सर्व साहित्य आपलं थंड झालं की हे गिरणीतून दळून आणायचे. मग आपली चकलीची भाजणी तयार आहे. आता या भाजणीच्या पिठातील फक्त 3 वाटी पिठाची मी चकली करून दाखवणार आहे. त्यासाठी मी साहित्य घेतलंय. 1 वाटी लाल तिखट, 1 वाटी पांढरे तीळ, 1 वाटी गरम मसाला, अर्धा चमचा ओवा, पाव चमचा हळद, तेल आणि चवीपुरता मीठ.
हे पीठ मी एका परातीत काढून घेते। त्यानंतर त्यात सर्व साहित्य टाकून घेऊया। हळद, गरम मसाला, तीळ, लाल तिखट, ओवा, तो थोडा हातावर चोळून घ्यायचा आहे आणि तेल घेतलं होतं ते मी गरम करून घेते आणि मीठ घालून थोडंसं मिक्स करून घेऊया। आता यात तेलाचं मोहन घालून आपल्याला पूर्ण पिठाला चोळून घ्यायचंय। त्यानंतर मी पाणी उकळवून घेतलंय, ते पाणी आपल्याला पिठावर ओतायचंय आणि मिक्स करून घ्यायचंय। असंच थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पिठाचा गोळा मळून घ्यायचंय। जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी घेऊन आपल्याला हा गोळा तयार करायचा आहे। पिठाचा गोळा तयार झाल्यानंतर त्याला 10 ते 15 मिनिटांसाठी आपण झाकून ठेवूया। पंधरा मिनिटांनंतर आपण त्यातला एक गोळा घेऊन त्याला थोडंसं मळून घेणार आहोत। नंतर चकलीचा साचा घेऊन त्याला तेल लावून घ्यायचंय, म्हणजे आपलं पीठ चकलीच्या साच्याला चिपकणार नाही। आता त्यात गोळा भरून आपण त्याचं झाकण लावून घेऊया। आता अशा पद्धतीने आपल्याला एक एक चकली पाडून घ्यायची। तुम्हाला पाहिजे असतील तेवढ्या मापात तुम्ही चकलीचा आकार पाडू शकता। अशा पद्धतीने सर्व चकल्या पाडून झाल्या की आपण गॅसवर एक कढई ठेवणार आहोत। त्यामध्ये मी तेल घालून घेते। तेल आपलं छान गरम झालं की त्यामध्ये एक छोटा गोळा टाकून बघायचा आहे। तो गोळा आपला वर आला, लगेच वर आला की आपण तेल तापलं असं समजायचं। त्यानंतर आपण एक एक चकली घालून घेऊयात त्यात। मीडियम आचेवर आपल्याला ह्या चकल्या तळून घ्यायचे। अशा पद्धतीने आपल्याला रंग बदलत आला की ह्या चकल्या काढून घ्यायच्या आहेत। आता राहिलेल्या चकल्याही त्याच पद्धतीने मी तळून घेते। तर मग चकल्या खाण्यासाठी रेडी आहेत। तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या नवीन व्हिडिओजसाठी बेल आयकॉन दाबा।